हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधील अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स की जे तुम्हाला समजायला अवघड जातात आणि ती एक्झाम्पल्स अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगणार आहे. पॉईंटचं नाव आहे डिफरन्सिएशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शन याच्यावरचा जो काय थेरम जो आहे तो थेरम सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकलेला आहे आणि तो तुम्ही बघून त्यातलं पॅरामेट्रिक फंक्शन काय प्रकार असतो, कशा पद्धतीचं असतं हे तुम्हाला तिथं त्या थेरममध्ये समजेल. त्याच्यावर डिपेंडेंट एक्झाम्पल्स मी घेतोय आता. तर x = cosec स्क्वेअर थीटा, y = cot क्यूब थीटा, at थीटा = π/6. पॅरामीटर याचा अर्थ दॅट इज द थीटा. Means we have to take the derivative of this function with respect to theta. That theta is a parameter. Parameter हा तो थीटा असला पाहिजे. आणि y = cosec क्यूब थीटा मीन्स दॅट इज cot क्यूब थीटा मीन्स थीटा इज अ पॅरामीटर. आता हे सॉल्व करताना काय करायचं असतं, तर हा थीटा त्याचा पॅरामीटर विचारात घ्यायचा. थीटा हा त्याचा पॅरामीटर विचारात घ्यायचा आणि थीटाशी रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची. मी तर काय म्हणतो बघा, हिअर थीटा इज अ पॅरामीटर. So differentiate with respect to theta. Differentiate with respect to theta. With respect to theta ची differentiation. पहिला y चं करू. d by d theta of y equal to d by d theta of cot cube theta. आता लक्षात घ्या, इथं मी कॉट क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं मी काय करणार आहे, इथे dy बाय d थीटा. इथं मी काय करणार आहे, हा जो क्यूब आहे तो पुढे x⁴n चा फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा आपल्याला माहित आहे d बाय dx ऑफ x⁴n इक्वल टू n x⁻n-1 हा एक फॉर्म्युला आहे. d बाय dx ऑफ cot x इक्वल टू माइनस cosec स्क्वेअर x माइनस cosec स्क्वेअर x हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. d बाय dx ऑफ cot x इक्वल टू माइनस cosec स्क्वेअर x हा एक फॉर्म्युला माहिती आहे. आणि d बाय dx ऑफ cosec x हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, माइनस cosec x cot x हा फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला लागणारे फॉर्म्युला तुम्ही मांडलेले आहे. आता बघा ना, इथं पहिल्यांदा x⁻n चा फॉर्म्युला म्हणजे काय, 3 पुढे घ्यायचा 1 कमी करायचा. x⁻n चा यूज करायचा म्हणजे काय करायचं, 3 पुढे घ्यायचा 1 मायनस करायचा. सो 3 cot स्क्वेअर थीटा इनटू, लक्षात घ्या, इनटू d बाय d थीटा ऑफ cot थीटा. चेंडू प्रमाणे म्हणजे पहिला मी क्यूब x⁻n चा फॉर्म्युला यूज करणार, नंतर cot चा फॉर्म्युला करणार. आणि इथं cot थीटाचं डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडे cot x मीन्स cosec स्क्वेअर x मायनस cosec स्क्वेअर थीटा, मायनस cosec स्क्वेअर थीटा. म्हणजे लक्षात घ्या, इथं x⁻n चा फॉर्म्युला यूज केला तो आला 3 cot स्क्वेअर थीटा इनटू cot theta, d by d theta of cot theta is minus cosec square theta. It is the dy by, हे झालं dy by d theta. आता इथं याचं मी डिफरन्शिएशन करेन and dx by d theta equal to d by d theta of cosec square theta into, आता इथं मी काय करणार आहे, पहिला स्क्वेअर x⁻n चा फॉर्म्युला यूज करणार into cosec d by d theta of cosec theta, cosec theta. म्हणजे लक्षात घ्या, हे चेंडू प्रमाणे हा cosec स्क्वेअर थीटा, इथे x⁻n चा फॉर्म्युला यूज केला, मी cosec चा फॉर्म्युला यूज केला नाही, तो इथं करणार आहे. इथे कसं होतंय बघा, हा cosec 2 पुढे आला, cosec थीटा आणि एक कमी झाला आणि 1 इथं तो हे नाही दिला तरी चालेल, इनटू cosec थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec थीटा इनटू
कॉट थीटा. एवढ्या गोष्टी समजल्यानंतर पॅरामेट्रिक फंक्शन प्रमाणे बट हा फॉर्म्युला बट dy बाय dx इक्वल टू dy बाय d थीटा डिवाइडेड बाय dx बाय d थीटा. इथं फक्त व्हॅल्यू पुट आउट करायची. म्हणजे पहिला आपण y चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, नंतर x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू थीटा, आणि नंतर मग जेव्हा फायनली हे थीटाची व्हॅल्यू π/6 ठेवायचे. तर dy बाय d थीटा तुमच्याकडे काय आहे तर हा आहे 3 cot स्क्वेअर थीटा इनटू मायनस कोसेक स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय हे तुमच्याकडे dx बाय d थीटाची व्हॅल्यू 2 कोसेक थीटा इनटू मायनस कोसेक थीटा कॉट. आता बघा लक्ष द्या, इथं कोसेक थीटा किती वेळा आहे तर 2 टाइम्स. हा मायनस मायनस आपण इथं प्लस प्लस करू शकतो, मायनस मायनस न्यूमरेटर डिनॉमिनेटर प्लस करू शकतो. कोसेक थीटा 2 टाइम्स आहेत, ह्या 2 टाइम्सला 2 टाइम्स कॅन्सल झाले. आणि इथं 1 कॉट थीटाला कॅन्सल झाले. तुमच्याकडे राहिलं काय ते इथं लिहितो 3/2 कॉट थीटा ओनली. एवढंच शिल्लक राहील तुमच्याकडे कॉट थीटा, एक कॉट थीटा शिल्लक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की ॲट π/6 देअरफॉर dy बाय dx ॲट थीटा इक्वल टू π/6. इथे व्हॅल्यू ठेवणार मी, काय म्हणणार ॲट, याचा अर्थ ॲट थीटा इक्वल टू π/6. सो 3/2 cot of π/6. So value of theta is π/6. Value of theta is π/6. आता मला सांगा cot ची व्हॅल्यू π/6 मीन्स किती 30 डिग्री. cot ची व्हॅल्यू π/6 किती असते हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर tan ची सांग विचारात घ्यायची. tan ची व्हॅल्यू π/6 म्हणजे 30 ला आहे 1/√3. त्याचा रेसिप्रोकल √3. सो आन्सर 3/2 into √3. Yes. cot π/6 जर आपल्या लक्षात येत नसेल तर tan ची व्हॅल्यू विचारात घ्या, त्याच्या रेसिप्रोकल करा. tan π/6 हा 1/√3 आहे आणि त्याचा रेसिप्रोकल √3. अशा प्रकारे काय म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन, आणि त्याचं हे एक्झाम्पल लक्षात आलं का बघा. तसंच मी दुसरं एक्झाम्पल तुम्हाला देतो पॅरामेट्रिक फंक्शन. बघा आणि सॉल्व्ह करून देतो, छानपैकी समजून घ्या. x इक्वल टू a cos cube theta and y equal to a sin cube theta at theta equal to π/3 at theta equal to π/3 असे एक्झाम्पल आहे. सेम मगासारखंच theta here, theta is a parameter, theta is a parameter, theta parameter है. पहला डिफरेंशिएशन ऑफ y घेऊ, डिफरेंशिएट with respect to theta. फर्स्ट y dy बाय d थीटा. मागं पुढे घेतलं चालतं, लक्षात घ्या. x चं पहिला घेतला नंतर y चं घेतला, फक्त मांडताना dy बाय d थीटा न्यूमरेटरला मांडायचं आहे, dx बाय d थीटा डिनॉमिनेटरला मांडायचं आहे. हे उलट सुलट होऊ नये म्हणून पहिला dy बाय d थीटा घ्यायचं. इक्वल टू हे बघा, हे घेतलं काय d बाय d थीटा ऑफ a sin क्यूब थीटा इनटू मी काय करणार आहे, तिथं क्यूब म्हटलं की एक्स टू यांचा फॉर्म्युला यूज करणार आहे, इनटू डी बाय डी थीटा ऑफ साइन थीटा. आणि तुम्हाला माहित आहे डी बाय डी थीटा ऑफ साइन थीटा साइन एक्स इज अ कॉस एक्स, इट इज अ फॉर्म्युला. आणि डी बाय डी थीटा कॉस एक्स इज अ
मायनस साइन आहे. काही पण होईल तुम्हाला माहिती. आणि मग मला सांगा, हे बघा इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे, हा तसाच ठेवूया, त्याचा काय विषय घ्यायचा. कॉन्स्टंट हा कोएफिशियंट म्हणून बाजूला आला तर त्याला काही करायचं नाही, कॉन्स्टंट बाजूला ठेवायचा. हा 3 पुढे घ्यायचा आहे, 3 पुढे घ्यायचा आणि 1 कमी करायचा. हे बघा असा 3 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा. लक्षात ठेवा. into d by d theta of sin theta is cos theta. So cos of theta, it is the dy by d theta, and that is dx by d theta equal to d by d theta of a cos cube theta into d by d theta of, हे बघा याचं cos theta. कारण लक्षात घ्या, मी फक्त इथं जो आहे इथं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. cos cube theta मीन्स x raised to n चा फॉर्म्युला, n चा फक्त विचार करणार आहे मी, cos चा विचार ह्या स्टेजला करणार नाही, म्हणून इथं बाजूला cos theta. याला चेन रूल असं आपण म्हणतो, बेसिक चेन रूल आहे. चेन रूल अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. a is a constant as it is. 3 पुढे घ्यायचा, 1 मायनस करायचा, d by dx of d by d theta of cos theta चा फॉर्म्युला पाहिजे, cos x is minus sin x, so minus sin theta. But you don't know dy by dx equal to dy by d theta divided by dx by d theta. Value of dy by d theta is 3a sin square theta into cos theta divided by 3a cos square theta into minus sin theta. ही व्हॅल्यू लिहू. ही dy by d theta ची व्हॅल्यू इथं पुट आउट केली आणि dx by d theta ची व्हॅल्यू इथं पुट आउट केली. 3a गेट कॅन्सल. 1 cos गेट कॅन्सल. लक्षात घ्या, इथला cos कट करायचा आणि इथला स्क्वेअर कट करायचा, एक शिल्लक राहतो. 1 sin गेट कॅन्सल, सो रिमेंड minus sin 1 sin theta divided by 1 cos theta, so tan theta. Sin by cos is tan theta. But dy by dx at तुम्हाला इथे दिलेलं आहे at pi by 3, theta equal to pi by 3, so put here the value of theta is tan of pi by 3, so tan pi by 3 means 60, and tan 60 ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, √3 आहे. tan 60 is √3, it is the answer. अतिशय सोपा क्वेश्चन, 2 मार्क सहज मिळवून देणारा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या आणि तो समजून घ्या आणि सॉल्व करा पुन्हा. लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स इज सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच जमणार नाहीये. त्यामुळे एकदा दोनदा समजून घेऊन मला ते जमणार नाही, त्यामुळे पुन्हा ते प्रॅक्टिस करत चला. ओके. x equal to 80 square, y equal to twice 80 at t equal to 1. बघूया आपण काय आन्सर येते त्याचं. आता इथं बघा, मगापासूनच्या 2 एक्झाम्पल्स मध्ये बाळांनो थीटा हा पॅरामीटर होता. काय होता? थीटा हा पॅरामीटर होता. आता मात्र टी हा पॅरामीटर आहे. हिअर t is a parameter, so differentiate with respect to t. शी डिफरन्शिएट, जो पॅरामीटर त्याच्या रिस्पेक्ट टू डिफरन्शिएशन घ्यायला पाहिजे. सो dy by dt लक्षात घ्या with respect to t equal to d by dt of twice 80. पहिला मी y चे डिफरन्शिएशन घेतोय, लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला
मांडताना जरी नजर चुकीनं उलट सुलट झालं तर उत्तर चुकायला नको म्हणून पहिला वायचं घ्यायचं पहिला आपण मांडताय. हा 2a कॉन्स्टंट आहे. 2a कॉन्स्टंट बाजूला घेतला. t चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t इज 1. जसं d by dx of x, d by dx of x equal to 1, x equal to 1. तशा प्रकारे d by dx of x चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 असतं. तशाच पद्धतीनं d by dt of t is 1 and dx by dt equal to here d by dt of at square. a is a constant. t square चं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे घ्यायचा आणि 1 कमी करायचा. x raised to n चा फॉर्म्युला. आणि मग हे तुम्हाला मिळालं. हे जे आहे ते आपण मांडूया. बट dy by dx at t equal to dy by dx equal to dy by dt divided by dx by dt equal to dy by dt is twice a divided by it is a into 2t only. this to minus घ्यायची काही गरज नाही. 2a ला 2a कॅन्सल झाला. 1 upon t. Therefore dy by dx at t equal to 1 at t equal to 1. So put here 1 upon 1 is cancel. ह्याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन. लक्षात आलं का बघा. जर हे लक्षात आलं असेल, समजलं असेल, व्हिडिओ पूर्ण वॉच करा, समजून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, थँक्यू, गुड डे.